हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ता जी आपली तलाठी भरती परीक्षा चालू आहे तर त्या परीक्षेला ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत त्या प्रकारचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच आपले यापूर्वीही बरेचसे व्हिडिओ येऊन गेलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण गणिताचे सगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. सगळ्या मिक्स टॉपिक्सवरचे आपण प्रश्न त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तसेच TCS IBPSच्या पॅटर्नप्रमाणे सुद्धा आपले बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत. तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. त्याचा तुम्हाला आत्ताच्या आपल्या तलाठी भरती परीक्षेसाठी भरपूर उपयोग होईल. आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व समोरचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट व शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न बघूया. आपल्याला माहिती आहे की आत्ता जी तलाठी भरती परीक्षा चालू आहे त्याच्यामध्ये सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याच्यावरती प्रश्न हमखास विचारला जातो आहे. आपण आज जे प्रश्न बघतोय किंवा आत्ता जी काही आपली सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आपण असेच प्रश्न घेतोय जे आत्ताच्या तलाठी भरती परीक्षेला ज्या प्रकारचे प्रश्न किंवा ज्या टॉपिकवरचे प्रश्न विचारले जात आहेत. सो आत्ताचा जो आहे प्रश्न हा व्याजाशी रिलेटेड आहे किंवा सरळ व्याजावरती आहे. आत्ताचा प्रश्न, एका ठराविक सरळ व्याजाच्या व्याजदराने 800 रुपयांचे 3 वर्षात 956 रुपये होतात. म्हणजे 800 रुपयांवर काही ठराविक व्याजदराने इथं दिलेलं आहे. आपल्याला व्याजदर दिला आहे का? नाही. तर एका विशिष्ट व्याजदराने, ठराविक व्याजदराने काय होतं, 800 रुपयांचे 3 वर्षात किती होतात? 956 रुपये होतात. पुढे आपल्याला दिलं आहे, जर सरळ व्याजाचा व्याजदर 4% वाढवला तर 800 रुपयांचे 3 वर्षात किती रुपये होतील? म्हणजे 800 रुपयांवर 3 वर्षात किती व्याज होईल. पण कसं, आधीचा जो काही इथला व्याजदर आहे जो माहिती नाही आहे, दिलं आहे की ठराविक व्याजदर, तर त्याच्यात जर अजून 4%नी व्याजदर वाढवला, त्याच्यापेक्षा 4%नी जर व्याजदर वाढवला तर मग 800 रुपयांचे 3 वर्षात किती रुपये होतील असं विचारलं आहे. आता हा प्रश्न मी तुम्हाला 2 प्रकारे सोडवून दाखवणार आहे. एक म्हणजे आपल्या सरळ व्याजाचं जे सूत्र आहे त्याच्यानुसार कसा सोडवायचा, आणि दुसरा एक प्रकार दाखवणार आहे तो म्हणजे एक सिंपल पर्सेंटेजचे काही बेसिक्स वापरून हा प्रश्न कसा सोडवायचा. म्हणून मी नेहमी म्हणते की बेसिक कन्सेप्ट क्लिअर असायला हवेत, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला ती सूत्र लिहून प्रत्येक टॉपिकची किंवा मग खूप जास्त कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. त्यामुळे आपल्याला काय होतं, बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर त्याचा उपयोग आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये करता येतो. काय होईल बघा. आता पहिल्यांदा मी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये म्हणजे अगदी सिंपल पर्सेंटेजच्या बेसिक कन्सेप्ट वापरून कसा सोडवायचा ते दाखवते. काय दिले तर 800 रुपयांचे 3 वर्षात व्याज किती होतं आहे? 996. व्याज नाही, सॉरी, ती रक्कम किती होते? 956 रुपये होते. 800 रुपयांचे 3 वर्षात 956 रुपये होतात असं दिलेलं आहे, बरोबर. आता मग 800 रुपयांचे 3 वर्षात 956 रुपये कशामुळे झालेत? तर 156 रुपये त्याच्यावरती व्याज ॲड झाल्यामुळं किंवा व्याज त्याच्यावरती 156 रुपये इतके आकारले गेल्यामुळं 800 रुपयांची रक्कम किती झाली? 956. मग 3 वर्षासाठी जर 156 रुपये इतकं व्याज होत असेल तर एका वर्षाचं किती? मग ते आपण कसं काढणार? तर 156 भागिले 3. आता खरं तर हे ओरली करता येण्यासारखं आहे की नाही. 156 म्हणजे किती असतात? 150 आणि 6. 150चा तिसरा भाग येतो किती? 50. आणि 6चा तिसरा भाग 2. म्हणजे याचं उत्तर खरं तर किती येणार आहे? 52. भाग घालवला तरी तसाच येईल बघा. 3 एके 3, 3 5 15 आणि 3 2 6. म्हणजे भागाकार किती येणार आहे? 52. म्हणजे एका वर्षाला व्याज किती आलं आहे? 52. मग आता मी तुम्हाला जे म्हटलं की मी 2 प्रकारे तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे ते सोडवून दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण पहिली मेथड बघूया जी मी तुम्हाला या बाजूला दाखवते. तर बघा, एका वर्षाला व्याज आलेलं आहे 52. मग आपण हे शोधू शकतो की 800 रुपयांवर किती टक्क्यांनी व्याज आकारल्यामुळं पहिल्या वर्षाचं किंवा एका वर्षाचं व्याज 52 रुपये येतं आहे. सो तुम्ही असं मांडू शकता की 800चे किती टक्के, म्हणजे x% मांडा हवं तर 800चे x% बरोबर 52. म्हणजे आपल्याला काय मिळेल? व्याजाचा दर मिळेल. काय होईल? या शून्याला शून्य गेले, हे 2 शून्यला शून्य एकमेकांना गेले, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य एकमेकाला कॅन्सल आउट. म्हणजेच x बरोबर किती येणार आहे बघा? 52/8. 8ने जर 52ला भाग घालवला तर कितीचा भाग जाईल? तर 8 सक 48 येतात, बरोबर. 8 सक 48. आता 52मधून जर 48 गेले तर किती राहत आहेत बाकी? 4, बरोबर. त्यामुळे आपण इथं पॉईंट देऊया आणि मग 4वर घ्यावा लागेल 0, म्हणजे 40 होतील. आणि कितीचा भाग जाईल? तर 8 5 40. म्हणजे आपण काय केलं इथे? 8 सक 48 घेतले. आता सगळे अंक संपलेत त्यामुळे आपण पॉईंट दिला आणि बाकी 4 राहिली होती, त्या 4वर 0 घेऊन 8 5 40. त्यामुळे याचं आपलं उत्तर किती आलं आहे? 6.5 इतका आहे आधीचा व्याजदर. आता सांगितले की 4%नी व्याजदर वाढवायचा आहे, तर मग 800 रुपयाचे 3 वर्षात किती व्याज होईल? आता 4%नी जर व्याजदर वाढवला तर नवीन व्याजदर किती होईल?
नवीन व्याजदर होणार आहे 10.5%. का? कारण आधीचा आहे 6.5%. त्याच्यात काय करायचं आहे, 4% वाढवायचे. त्यामुळे मग नवीन व्याजदर, एक्झाममध्ये हे सगळं लिहायचं आहे का आपल्याला? नाही, आत्ता फक्त कळावं म्हणून आपण इथे मांडतोय. नवीन व्याजदर किती येणार आहे? 10.5%. याला काय म्हणतो आपण? पर ॲनम, प्रत्येक वर्षी, दर साल, दर शेकडा 10.5%. मग एका वर्षाला जर 10.5%, तर सरळ व्याजात आपल्याला माहिती आहे की एक फिक्स अमाऊंट असते आणि दरवर्षी तेवढीच व्याज म्हणून आकारली जाते. एका वर्षाला जर 10.5%, तर 3 वर्षाची म्हणून किती व्याजाची रक्कम होईल किंवा किती टक्के होतील? एका वर्षाला 10.5, तर 3 वर्षाचे होतील 10.5 गुणिले 3 किंवा 10.5ची तिप्पट. 10ची तिप्पट 30 आणि 0.5ची तिप्पट येणार आहे 1.5. 30 आणि 1.5 किंवा 1.5 किती येणार आहे? 31.5% एवढे येणार आहे 3 वर्षाचं मिळून व्याज. आता हे झालं पर्सेंटेजमध्ये की 31.5%. पण आपल्याला इथे ॲक्च्युअल रक्कम काढायची, बरोबर, की त्या 800 रुपयांची 3 वर्षात किती होतील, किती टक्क्यांनी? तर या नवीन व्याजाच्या दराने 10.5% दराने. मग आत्ताच आपण बघितलं की एका वर्षाला जर 10.5%, तर 3 वर्षाचे किती होत आहेत? 31.5%. मग 31.5% कशाचे? 800चे 31.5% कॅल्क्युलेट करण्यापेक्षा आपण डिरेक्टली काय करूया, 800चे 131.5% जर काढले तर आपल्याला थेट या एकापैकी कुठली तरी व्हॅल्यू मिळेल. आणि 800चे जर तुम्ही 31% फक्त काढले तर काय मिळेल तुम्हाला? व्याजाची रक्कम मिळेल. आणि मग ती परत तुम्हाला 800मध्ये ॲड करावी लागेल. त्यापेक्षा आपण काय करूया, डिरेक्टली 800चे काय करूया, 131.5% कॅल्क्युलेट करूया. म्हणजे आपल्याला काय मिळेल? व्याजासह ती रक्कम किती होणार आहे 3 वर्षानंतर ती आपल्याला मिळेल. आता इथे काय होईल बघा, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल आउट होतील. राहिले काय आता? 8 गुणिले 131.5 म्हणजे किती येणार आहे? 8×5 40चे 0. हा पॉईंट इथे नाही आहे असं कन्सिडर करून गुणाकार करूया आपण. 8×5 40चे 0, हातचा येईल इथे 4. 8 × 8, 8 आणि 4 12चे 2, हातचा इथे येईल 1. 8 त्रिक 24 आणि 1 25चे 5, हातचा येईल 2. 8 × 8, 8 आणि 2 10. पण इथे पॉईंट आहे हे विसरून चालेल का? नाही. तर या दोन्ही अंकांमध्ये मिळून म्हणजे 8 आणि 131.5 या दोन्ही अंकांमध्ये मिळून पॉईंटच्या उजवीकडे किती अंक आहेत? तर 1 अंक आहे, बरोबर. पॉईंटच्या उजवीकडे इथे 1 अंक आहे. मग आपण इथेही काय करायचं, उजवीकडून 1 अंक सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजेच आपलं उत्तर किती आलेलं आहे? 1052. ती रक्कम 3 वर्षानंतर किती होणार आहे? 1052 रुपये इतकी होईल. आता हे झालं ज्यांच्या बेसिक किंवा पर्सेंटेजच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांच्यासाठी. तर ते या प्रकारे सोडू शकतात कमी कॅल्क्युलेशनमध्ये, की फक्त हे एक कॅल्क्युलेशन करावं लागेल. हे तर ओरलीच होतं आहे म्हटल्यावर फक्त ही एक स्टेप करावी लागेल. 6.5 मिळाले की नवीन व्याजदर 10.5, मग त्याची तिप्पट म्हणजे तुम्हाला फक्त मग हे एक कॅल्क्युलेशन करावं लागेल. पण आता जर तुम्हाला ह्या सिम्पल इंटरेस्टच्या फॉर्म्युलामध्ये जर हे सोडवायचं असेल तर तुम्ही कसं कराल? सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय असतो? सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PRT, म्हणजे P × R × T, P गुणिले R गुणिले T छेद 100. P म्हणजे काय असतं? प्रिन्सिपल किंवा मुद्दल. R म्हणजे व्याजाचा दर आणि T म्हणजे कालावधी. तर आता इथे आपल्याला पहिल्या ठिकाणी काय दिले बघा, की 800 रुपयाचे किती होतात? तर 956 रुपये होतात. म्हणजेच त्याच्यामध्ये इंटरेस्ट किती आहे? तर 156 रुपये. 156 बरोबर प्रिन्सिपल किती आहे किंवा मुद्दल किती आहे? 800 गुणिले R आपल्याला शोधायचा आहे, व्याजाचा दर किती येते, आणि गुणिले किती कालावधी आहे? 3 वर्ष छेद 100. काय होईल? हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल आउट होतील. म्हणजे ह्या बाजूला जर आपण उजवीकडे फक्त R ठेवला तर इथं काय येईल बघा, 156/24. आता 24ने जर आपण 156ला भाग घालवला तर कितीचा जाईल? पहिल्यांदा 12ने भाग जाऊ शकतो बघा. 12 दुणे 24, इथे जाईल 12 एक्के 12 आणि इथे राहतील 15मधून 12 गेल्यामुळे 3 राहतील म्हणजे 36 होतील आणि 12 त्रिक 36. म्हणजे राहिले किती? 13/2 आणि 13/2 म्हणजेच आपली ही आरची व्हॅल्यू किती येणार आहे? मी इथे लिहिते. आरची व्हॅल्यू येणार आहे 13/2 म्हणजेच 6.5. 6.5% एवढा असणार आहे आधीचा व्याजाचा दर. मग आधीचा जर व्याजदर 6.5% आहे तर नवीन किती असणार आहे? अर्थातच 10.5 4ने वाढवायचं आहे.
मग आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, 800 रुपयांचे 10.5% 3 वर्षात किती रुपये होतील, तर आपण इथे शोधूयात. सिम्पल इंटरेस्ट, परत तोच फॉर्म्युला, पण इथे आपण एक अशी लाईन काढूयात आणि नवीन जे आहे ते खाली मांडूया. आता काय शोधायचं आहे आपल्याला, की किती रुपये व्याजदर होतील. तर सिम्पल इंटरेस्ट किती होणार आहे शोधूयात. इज इक्वल टू मुद्दल आहे 800 रुपये, व्याजाचा दर आहे 10.5, कालावधी आहे 3 वर्ष छेद 100. काय होईल, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल आउट होतील. आता बघा, आपण इथे जे काही कॅल्क्युलेशन केलं होतं की नाही, 800 गुणिले 131.5, फायनली आपण तिथेच आलेलो आहोत. 800 इथे दिसत आहेत आपल्याला, छेद दिसतोय 100 आणि हे 131.5 कसे होतील, तर 10.5 गुणिले 3 केलं की किती येणार आहे, 131.5 एवढंच येणार आहे. म्हणजेच फायनली राहिले काय आपले इथे 8 गुणिले 131.5 हेच राहिलेलं आहे. किंवा तुम्ही 8 त्रिक 24 करून घ्या आणि 24नी गुणाकार करा 105ला. कसंही जरी केलं तरी तुमचा आन्सर किती येणार आहे, 1052. कारण आपण इथे एक स्टेप स्किप केली आहे. हे फायनली येणार काय आहे तुमचं, 8 गुणिले 131.5 हेच राहिले. कारण 10.5 गुणिले 3 जर केलं तर किती येणार आहे, 131.5 हेच येणार आहे. आणि याचा गुणाकार केला की किती येतो आहे, 1052 हाच येतो आहे. म्हणजे तुम्ही सिम्पल इंटरेस्टच्या फॉर्म्युलामध्ये सोडवा किंवा या प्रकारे सोडवा, कसंही सोडवलं तरी तुमचं आन्सर तेच येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ, ब आणि क एक काम अनुक्रमे 24, 9 व 12 दिवसात पूर्ण करतात. ब आणि क यांनी एकत्र कामाला सुरुवात केली, पण 3 दिवसांनी त्या दोघांनी काम सोडले. तर उरलेले काम एकट्या एला पूर्ण करण्यास किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. टाईम अँड वर्कवरचा हा क्वेश्चन आहे. इथे आपण लिहून घेऊया अ, ब आणि क. अ, ब आणि क आणि त्यांच्याबद्दल काय सांगितले, तर त्यांना एक काम पूर्ण करायला किती दिवस लागतात, तर अनुक्रमे दिलेलं आहे. अ ला लागतात 24 दिवस, ब ला लागतात 9 दिवस, तर क ला लागतात 12 दिवस. आता एकूण काम आपल्याला माहिती आहे का, नाही आहे, पण आपण एकूण काम काय घेतो, तर या तिन्ही संख्यांनी भाग जाईल अशी एखादी संख्या किंवा या तिन्ही संख्यांच्या पाढ्यात असेल अशी एखादी संख्या. तर आपण 72 जर घेतले तर 72ला 24नेही भाग जातो, 9नेही भाग जातो आणि 12नेही भाग जातो. आता या बाजूला आपण काय लिहितो, तर त्यांचं काम प्रति दिवस, आणि हे जे आहेत हे काय आहेत, दिवस, की त्यांना काम पूर्ण करायला किती दिवस लागतात. आणि या बाजूला आपण काय लिहितो, काम प्रति दिवस किंवा वर्क पर डे, एका दिवसाचं काम. काम प्रति दिवस म्हणजे काय, प्रत्येक दिवसाचं किंवा एका दिवसाचं काम. आता एक काम पूर्ण करायचं आहे आणि ते एकूण काम किती आहे, 72 आहे. हे काय असतं, तर एकूण काम. आता हे माहिती झालं असेल, आपण नेहमी या प्रकारचे प्रश्न सोडवतो. एकूण काम 72 आहे, मग काय करतो आपण, 24ने 72ला भाग घालवायचा, कितीचा जातो, 24 त्रिक 72. 9ने कितीचा भाग जाईल, तर 9 8 72 आणि 12ने कितीचा भाग जाईल 72ला, 12 सग 72. याचाच अर्थ अ एका दिवशी 3 काम करतो, ब एका दिवशी 8 काम करतो. तर पुढे कोण दिलेलं आहे आपल्याला, क हा एका दिवशी किती काम करतो, 6 काम करतो. आता पुढे बघा, ॲक्च्युअल प्रश्न इथून सुरू होते, बरोबर. ही आधीची जी आहे ही सगळी इन्फॉर्मेशन आहे की किती दिवसामध्ये ते काम इंडिव्हिज्युअली कंप्लीट करतात. इथून पुढे जो आहे तो ॲक्च्युअल क्वेश्चन स्टार्ट होतो आहे. काय दिलं आहे, ब आणि क यांनी एकत्र कामाला सुरुवात केली, पण 3 दिवसांनी त्यांनी काम सोडले. याचाच अर्थ ब आणि क यांनी एकत्र किती दिवस काम केलं, 3 दिवस. ब आणि क मिळून एका दिवशी किती काम करू शकतात, ब एका दिवशी 8 काम करतो, क एका दिवशी 6 काम करतो. म्हणजेच ब आणि क एका दिवशी मिळून किती काम करतात, 14 काम पूर्ण करतात. असं त्यांनी किती दिवस काम एकत्र केले, 3 दिवस. म्हणजेच त्यांनी एकूण किती काम केलं असेल, 14 1 14, 14 2 28 आणि 14 त्रिक 42, बरोबर. म्हणजे त्यांनी एकूण किती काम पूर्ण केलेलं असणार आहे, तर 14 त्रिक 42. असं का घेतलं आपण, तर ब एका दिवशी 8 काम करतो, क एका दिवशी 6 काम करतो. याचाच अर्थ दोघांनी मिळून एकत्र काम केलं तर एका दिवशी ते काम किती करणार आहेत, 14 काम करणार आहेत. आणि असं एकत्र काम किती दिवस केलं आहे, 3 दिवस केलं आहे. मग 14 काम एका दिवशी असं जर सलग 3 दिवस केलं तर किती काम पूर्ण होईल, 14 त्रिक 42 एवढं काम पूर्ण झालेलं आहे. एकूण काम किती होतं, 72. 72 कामापैकी जर 42 काम पूर्ण झालेलं आहे तर उरलेले काम किती असणार आहे, तर उरलेले काम असणार आहे 72 गुणिले 72 वजा 42, म्हणजेच उरलेलं काम आहे 30. आता उरलेलं काम कोण करणार आहे, तर उरलेलं काम आपल्याला सांगितलं की एकट्या
एला काम पूर्ण करायचं आहे आणि एकटा अ किंवा एकटा ए हा एका दिवशी किती काम करतो? 3 काम करतो. अला सांगितलं किंवा इथं ए झालं आहे, ॲक्च्युली इथे अ असणार आहे, ठीक आहे, ते समजून घ्या. तर अला एकट्याला काम करायचं आहे, तो एका दिवशी 3 काम करतो. मग 30 काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? तर 30 काम पूर्ण करायला त्याला किती दिवस लागणार आहेत? ए किती दिवसात काम पूर्ण करेल? 30/3. ॲक्च्युली ह्याला काही मांडायची कॅल्क्युलेशनची गरज नाही, दिवस लागणार आहेत 10 दिवस. एका दिवशी 3 काम करतो, या प्रकारे 30 काम करायला किती दिवस लागतील? तर 3 10 30 म्हणजे 10 दिवस लागतील. हे इथून पुढचं काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, हे तुम्ही ओरली करू शकता. सो याचा आपला आन्सर असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एकूण 4 संख्या आहेत, त्यापैकी पहिल्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे, तर शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटची संख्या 18 असल्यास पहिली संख्या कोणती असेल? तर कोड्यासारखा प्रश्न आहे हा, सरासरीवरती आधारित प्रश्न आहे. काय दिले तर एकूण 4 संख्या आहेत. कुठल्या आहेत हे माहिती आहे का आपल्याला? नाही, त्यातली एकच संख्या दिली, पण त्यांच्याबद्दल काही माहिती दिली आपल्याला. तर काय माहिती दिलेली आहे? तर त्या 4 संख्यांपैकी पहिल्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. आता त्या 4 संख्या कुठल्या आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे, फक्त आपण इथे असं ॲझ्युम करूया की ह्या त्या 4 संख्या असतील, ठीक आहे. त्यांच्या फक्त इथे जागा दाखवूयात आपण. 1 2 3 4 ह्या त्या 4 संख्या आहेत. आता काय सांगितलं आहे? पहिल्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. पहिल्या 3 संख्या म्हणजे ह्या, बरोबर? या पहिल्या 3 संख्यांची सरासरी किती आहे? सरासरी दिलेली आहे 16. आता एक्झाममध्ये हे मांडायची गरज आहे का की सरासरी किती आहे? समोर आपल्याला दिसतंय. सरासरी जर 16 असेल तर त्या संख्यांची टोटल किती येणार आहे? सरासरी 16 आहे म्हटल्यावर 16 गुणिले 3, 16 त्रिक 48, बरोबर? 48 एवढी असणार आहे ह्या तिन्ही संख्यांची बेरीज. पुढे काय दिलं आहे? शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटच्या 3 म्हणजे या 3 संख्या. या 3 संख्यांची सरासरी जर 15 असेल तर त्या संख्यांची टोटल किती येणार आहे? सरासरी 15 आहे म्हटल्यावर टोटल येणार आहे 15 त्रिक 45. पुढे काय दिलं आहे? शेवटची संख्या 18 आहे. ही संख्या किती आहे? 18. आता शेवटची संख्या जर 18 असेल तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलेला डेटा तुम्ही कसा वापरताय प्रश्न सोडवण्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. 3 संख्यांची शेवटच्या काय दिली होती? सरासरी 15, त्यामुळे तिन्ही संख्यांची टोटल किती आलेली आहे? 45. आता या 3 संख्यांची टोटल किंवा बेरीज जर 45 असेल आणि त्यातली ही शेवटची संख्या जर 18 असेल तर या 2 संख्यांची बेरीज किती येत असेल? या 2 संख्यांची बेरीज किती येणार? 45 वजा 18. असं का? का तर या 3 संख्यांची बेरीज एकूण आहे 45. त्यापैकी एक संख्या जर 18 असेल तर या 45मधून जर 18 वजा केले तर उरलेली संख्या म्हणजे काय असणार आहे? या 2 संख्यांची बेरीज. आता 45मधून जर 18 वजा केले तर किती येतील बघा? 15 वजा 8 केले तर 7 येतील. आता इथे राहतील 3, 3तून 1 गेला तर येईल 2. ही काय झाली? या 2 संख्यांची बेरीज किती आलेली आहे? 27. आपण कसं काढलं? 3 संख्यांची बेरीज 45, त्यातून एक संख्या वजा केली तर उरलेली आली 2 संख्यांची टोटल. आता पुढे आपल्याला विचारले काय? पहिली संख्या कोणती, म्हणजे ही संख्या कोणती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे या पहिल्या 3 संख्यांची बेरीज किती आहे? 48. त्यापैकी या दुसऱ्या 2 संख्यांची बेरीज किती येते? 27. म्हणजे ह्या तिन्ही संख्यांच्या बेरजेतून जर ह्या 2 संख्यांची बेरीज वजा केली तर आपल्याला काय मिळेल? पहिली संख्या काय आहे ती मिळेल. आता 48मधून जर 27 वजा केले तर किती येतील? 8तून 7 गेला तर येईल 1 आणि इथे आहे 4, 4तून 2 गेले तर येतील 2. म्हणजेच ती पहिली संख्या किती असणार आहे? तर 21 असेल. ऑप्शन सी हे असणार आहे याचं करेक्ट आन्सर. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये काय करायचं असतं? फक्त दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्यायची आणि ती व्यवस्थित आपल्याला वापरता आली पाहिजे प्रश्न सोडवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका शाळेमध्ये 10% मुलांची संख्या ही 1/4 मुलींच्या संख्ये एवढी आहे, तर त्या शाळेतील मुलांच्या व मुलींच्या संख्येचे गुणोत्तर काढा. मुलांच्या व मुलींच्या संख्येचे गुणोत्तर आपल्याला इथे विचारले. तर काय दिले बघा की एका शाळेमध्ये 10% मुलांची संख्या, म्हणजे मुलांची जर 10%ची व्हॅल्यू घेतली, जेवढी मुलांची संख्या आहे त्याचा जर 10% काढला आणि त्या शाळेमध्ये जेवढ्या एकूण मुली शिकत आहेत त्याच्यातला जर 1/4. आता 1/4 म्हणजे काय? जे नेहमी मी म्हणते की बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. आता पर्सेंटेजमध्ये किंवा कुठेही तुम्ही ज्यावेळी 1/4 घेता तर पर्सेंटेजमध्ये आपण त्याची व्हॅल्यू किती घेतो? 25% घेतो. 1/4 म्हणजे काय असते? 25%. याचाच अर्थ काय?
10% मुलांची संख्या आणि 25% मुलांची संख्या ही कसं आहे, इक्वल आहे, बरोबर. आपण इथे मांडूयात 10% हवं तर मी बॉईज असं लिहिते. 10% बॉईज इज इक्वल टू 25% गर्ल्स, बरोबर. मुलांची 10%ची संख्या आणि मुलींची 25%ची संख्या ही कशी आहे, इक्वल आहे. तर आपल्याला विचारले काय, मुलांचं आणि मुलींचं एकमेकांशी असलेलं गुणोत्तर किती. तर आता काय होईल बघा, आपण जर या बाजूला फक्त बॉईज ठेवलं आणि गर्ल्स, आता अर्थातच या दोघांच्या मध्ये साईन कुठलं असणार आहे, गुणाकाराचं असणार आहे. आणि गर्ल्सला जर आपण या बाजूला आणलं, गर्ल्स इकडे आणल्या, तर काय राहणार आहे इथे 25%. आणि इकडचे जे 10% आहेत ते इकडे येऊन काय होतील, छेद होतील 10%. याला तुम्ही असंच ट्रीट करा. ज्यावेळी आपण असं करतो ना की 4x बरोबर 5y असं जर असेल तर आपण काय करतो, x इथेच ठेवाल, इथला जो y आहे अर्थातच या दोघांमध्ये साईन कुठलं असतं, गुणाकाराचं असतं. तर तुम्ही yला या बाजूला आणाल आणि या बाजूला मग काय राहील 5/4. याच प्रकारे आपल्याला इथे जी काही हे जे कॅल्क्युलेशन आहे त्यालाही तसंच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आता काय होईल बघा, याला भाग घालूया. जसं तुम्ही असं असेल सपोज 5x/6x असेल तर तुम्ही xला x कॅन्सल करता, मग याच्यामध्ये भागाकार किंवा जे काय असेल ते करता. त्याच प्रकारे आपल्याला इथेही करायचं. हे काय होईल तर याला कॅन्सल आउट करूया. ह्या पर्सेंटेजचे साईन काय होतील, कॅन्सल आउट होतील. राहिलं आहे काय बघा 25/10, 5 दुने 10 आणि 5×5 25. म्हणजेच बॉईज आणि गर्ल्स यांचा रेशो किती आला, किंवा मुलं आणि मुली यांचा रेशो आलेला आहे 5:2. इथे जसा सिक्वेन्स आहे तोच घ्यायचा, ते खूप महत्त्वाचं आहे. सो यांचा रेशो किती आलेला आहे 5:2. याचा आन्सर असेल ऑप्शन बी, हे असेल करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 5 संख्यांची सरासरी 38 आहे. त्यापैकी 45 व 55 या दोन संख्या वगळल्या तर उरलेल्या संख्यांची सरासरी किती, असं आपल्याला विचारलेलं आहे. सगळ्यात पहिलं काय दिलं आहे तर 50 संख्यांची सरासरी किती आहे, 38 आहे. 50 संख्यांची जर आपल्याला सरासरी माहिती आहे तर आपण 50 संख्यांची टोटल शोधू शकतो, किंवा त्या 50 संख्यांची बेरीज किती असेल हे शोधू शकतो. कसं करणार आपण तर 50 गुणिले 38 केले तर आपल्याला काय मिळतील, त्या 50 संख्यांची टोटल. तर कसं करूयात, हा जो 0 आहे तो आधी लिहून घेऊया आपण इथे. एक्झाममध्ये पण असं एकाखाली एक मांडून प्रत्येक वेळी करत बसायचं नाही, 0 ॲज इट इज येईल इथे. आता 5ने भागाकार करूया. 5×8 = 40चे 0, हातचा येईल 4, 5×3 = 15, 15 आणि 4 = 19. म्हणजेच त्या 50 संख्यांची बेरीज किती असणार आहे, 1900 असणार आहे. ठीक आहे. पुढे दिले की त्यापैकी 45 व 55 या दोन संख्या वगळायच्यात, त्याच्यातून वगळायच्यात म्हणजे वजा करायच्यात. मग या दोन संख्यांची बेरीज किती येणार आहे 45 आणि 55ची, तर 100 येणार आहे. म्हणजे 100 काय करावे लागतील, याच्यातून वजा करायचे. तर आता उरणार आहेत किती 1800. आता 50 संख्यांची बेरीज होती 1900 बरोबर. त्याच्यातून आपण दोन संख्यांची बेरीज जर वजा केली तर 1800 जी काही उरलेली आहे ही किती संख्यांची बेरीज आहे, तर 1800 जे आपण आत्ता इथे घेतलेत ते 1800 काय असणार आहेत तर 48 संख्यांची बेरीज बरोबर. 48 संख्या ज्या आता उरलेल्या आहेत, कारण दोन संख्या आपण वजा केल्या, तर 48 संख्यांची ही काय असणार आहे बेरीज, आणि ती किती असणार आहे तर 1800 असेल. आता 48 संख्यांची बेरीज जर 1800 असेल तर मग सरासरी किती येणार आहे, सरासरी येणार आहे 1800 छेद किंवा भागिले 48 केलं की आपल्याला काय मिळेल 48 संख्यांची सरासरी किंवा उरलेल्या संख्यांची सरासरी. आता याला जर आपल्याला भाग घालवायचा आहे तर याच्यामध्ये भाग कितीने जाऊ शकतो बघा. आता याच्यामध्ये पहिल्यांदा भाग जाईल आपला 3नी जाऊ शकतो. 3 × 1 = 3, इथे राहतील 1 म्हणजे होतील 18, म्हणजे हे किती येणार आहे 3×6 = 18. वरती बघा इथे जाईल 3×6 = 18, 3 0 0 3 0 0. पहिल्यांदा 18ला घालवला 3×6 = 18 आणि हे वरचे 2 0 ॲज इट इज. आता पुढे अजून याला कितीचा भाग जाईल तर 8नी जाऊ शकतो बघा. 8 2 16, इथे जाईल 8 7 56, राहत आहेत 4, 4 आणि 0 म्हणजेच 8 5 40. किती राहिले तिथे तर 75/2. आता 75/2 भागाकार करूया, कितीचा जाईल बघा बे के बे, इथे जाईल
बे त्रिक 6, 1 राहील बाकी म्हणजे राहतील हे 15, बे 7 ते 14, परत राहील 1 बाकी. आता इथे आपल्याला पॉईंट द्यावा लागेल, अंक संपलेत आणि 1 जो राहिला आहे त्याच्यावर 0 घेतल्यानंतर 10 होतील म्हणजेच बे 5 10. सो आपलं याचं उत्तर किती असणार आहे 37.5. हे असणार आहे याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दोन संख्यांचे गुणोत्तर 12-13 आहे. जर प्रत्येक संख्येमधून 20 वजा केले तर त्या संख्यांचे गुणोत्तर 2-3 होते. तर त्या संख्या कोणत्या असं विचारलेलं आहे. दोन संख्यांचं गुणोत्तर आपल्याला इथे दिलेलं आहे की 12-13 असं आहे आणि त्या प्रत्येक संख्येमधून ज्या दोन संख्या आहेत त्या प्रत्येक संख्येमधून जर 20 वजा केले तर त्या संख्यांचं नवीन गुणोत्तर किती होतं 2-3. आता आपल्याला माहिती आहे की गुणोत्तर जर आहे 12-13 तर आता आपल्याला काय एका युनिटची व्हॅल्यू माहिती नाही, आपण त्याला एक्स ॲझ्युम करूया. म्हणजे त्या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्या किती होतील, त्या दोन संख्या ज्या आहेत त्याला आपण समजूयात 12x आणि 13x. ठीक आहे. एका युनिटच्या व्हॅल्यूला आपण जर एक्स घेतलं तर 12 युनिट म्हणजे होतील 12x आणि 13 युनिट म्हणजे 13x. किंवा सिम्पली जे एक्स घेऊन सोडवतात त्यांच्यासाठी तर हे सोपंच आहे की त्या दोन संख्या असतील 12x आणि 13x. प्रत्येक संख्येमधून 20 वजा करायचे तर नवीन गुणोत्तर होतं आहे 2-3. आपण तेच करूया. पहिली संख्या आहे 12x, त्याच्यातून 20 वजा केले. दुसरी संख्या आहे 13x, त्याच्यातूनही 20 वजा केले तर मग यांचं गुणोत्तर किती बनतं 2-3 म्हणजेच 2/3. आता याला सॉल्व करूया. ह्या 3नी काय होईल इकडच्या प्रत्येक संख्येला गुणाकार म्हणजे 12 त्रिक 36x वजा 20 त्रिक 60 बरोबर 13 गुणिले 2 26x वजा 20 गुणिले 2 40. आता काय होईल बघा, हे 26x जर आपण डावीकडे घेऊन आलो तर 26x काय होतील या 36x वजा होतील म्हणजेच इकडे किती राहणार आहेत फक्त 10x बरोबर. हे जे काही 60 आहेत वजा 60 आहेत ते इकडे आल्यानंतर काय होतील अधिक 60 होतील म्हणजे 40 वजा 40 आहेत. हे 40 म्हणायचं नाही वजा 40 वजा 40 अधिक 60 म्हणजेच किती 60 वजा 40 असे होतील म्हणजेच हे किती येणार आहे 20 येणार आहे. आता पुढे मग x बरोबर किती येईल, x बरोबर येईल 20/10 10×1 10 10×2 20 म्हणजेच आपली x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2 आलेली आहे. मग x ची व्हॅल्यू जर 2 असेल तर त्या दोन संख्या किती आहेत, पहिली संख्या आहे 12x म्हणजेच 12 गुणिले x ची व्हॅल्यू आहे 2 म्हणजेच पहिली संख्या जी आहे 12x ती किती होणार आहे 12x बरोबर होईल 12 गुणिले 2 म्हणजेच 24. आणि दुसरी संख्या किती आहे, दुसरी संख्या आहे 13x 13 गुणिले 2 किती येणार आहे 13×2 26 म्हणजेच त्या दोन संख्या असणार आहे 24 आणि 26. ऑप्शन ए हे असणार आहे याचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणि ब दोघांनी मिळून एका व्यवसायात 12,000 रुपये गुंतवले. दोघांनी मिळून सांगितलं आहे, त्यात प्रत्येकाचा वाटा किती आहे गुंतवणुकीमधला हे दिलं आहे का आपल्याला नाही दिलेलं. तर दोघांनी मिळून किती इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा व्यवसायात किती गुंतवलेत 12,000. वर्षाच्या शेवटी झालेल्या एकूण 1,800 रुपये नफ्यात आपल्याला इथे पुढे दिलेला आहे अचा हिस्सा, ॲक्च्युली इथे दिलेला आहे अचा हिस्सा 750 एवढा असल्यास अची व्यवसायातील गुंतवणूक किती. इथं अ आहे, अचा हिस्सा दिले की अचा हिस्सा 750 एवढा असल्यास अची व्यवसायातील गुंतवणूक किती. तर आता बघा आपल्याला काय दिलं आहे की व्यवसायात एकत्र गुंतवलेत किती तर 12,000 गुंतवलेत. इंडिव्हिज्युअली दिलेत का की त्यात अचा एवढा हिस्सा आहे बचा एवढा हिस्सा आहे असं काही दिलेलं नाही आहे. आणि पुढे सांगितले की वर्षाच्या शेवटी 1,800 रुपये नफा झाला आहे, त्यातला अचा हिस्सा आहे 750 तर अची व्यवसायातील गुंतवणूक किती, अचीच गुंतवणूक विचारलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूक केली आणि मध्ये जर कुणी त्याच्यामध्ये आणखी गुंतवणूक ॲड केली नसेल किंवा अजून गुंतवणूक केली नसेल किंवा कुणी केलेली गुंतवणूक जर काढून घेतली नसेल तर काय असतं व्यवसायात सुरुवातीला जो काही गुंतवणुकीचा रेशो असतो आणि वर्षाच्या शेवटी त्या जे काही भागीदार आहेत त्यांनी ज्या रेशोमध्ये त्या नफ्याचं विभाजन केलेलं असतं हे दोन्ही रेशो कसे असतात इक्वल असतात. मी काय सांगितलं की आधीमध्ये जर कुणीही काही विड्रॉ केलं नसेल किंवा आणखी एक्स्ट्राची अमाऊंट इन्व्हेस्ट केली नसेल तर वर्षाच्या सुरुवातीचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो म्हणजे गुंतवणुकीचं गुणोत्तर वर्षाच्या सुरुवातीचं
आणि वर्षाच्या शेवटी ज्या गुणोत्तरामध्ये किंवा ज्या रेशोमध्ये प्रॉफिटचं विभाजन झालं असेल, प्रॉफिट डिवाईड केलं असेल ज्या रेशोमध्ये, ते दोन्ही रेशो कसे असतात, एक समान असतात. ते दोन्ही रेशो समान असतात. आता आपल्याला गुंतवणुकीचा रेशो तर माहिती नाही आहे, पण नफ्याच्या विभाजनाचा रेशो मात्र आपण नक्की काढू शकतो, बरोबर. एकूण नफा किती झाला आहे, तर एकूण नफा झालेला आहे 1800 रुपये. एकूण नफा बरोबर आहे 1800 रुपये. आता त्याच्यापैकी अ आणि ब यांचा हिस्सा आपण सहज काढू शकतो, कारण अने किती घेतला हे आपल्याला इथे दिलेलं आहे. त्याच्यावरून आपण बचा हिस्सा काढू शकतो. अने घेतलेले आहेत 750 रुपये. मग बला किती मिळाले असतील, 1800मधून जर 750 वजा केले म्हणजे 1000 तर बाजूलाच ठेवा, वरच्या 800मधून जर 750 घालवले तर किती उरत आहेत 50, आणि आधीचे 1000 म्हणजेच बने किती घेतले असणार आहेत 1050. आता हा आहे त्यांच्या नफ्याचा रेशो. मग आत्ता जे काही मी सांगितलं त्याच्यानुसार नफ्याच्या विभाजनाचा रेशो आणि व्यवसायाचा सुरुवातीचा गुंतवणुकीचा रेशो हा कसा असणार आहे, समान असणार आहे. मग आपण आत्ता यांचा रेशो काढूया. हा आहे नफ्याचा रेशो. तर काय होईल, या शून्याला हा शून्य जाईल, पुढे भाग कितीचा जाईल, 15चा जाईल. 15 5 75 आणि 15 7 105, म्हणजेच त्यांचा रेशो किती आला, 7:5. हा कशाचा आहे, नफ्याच्या विभाजनाचा रेशो आहे, पण हाच रेशो त्यांच्या गुंतवणुकीचा सुद्धा असणार आहे. तर आता आपल्याला शोधायची कुणाची, अची गुंतवणूक. अची गुंतवणूक किती असणार आहे, तर आता 12,000 आहे एकूण गुंतवणूक. एकूण गुंतवणूक 12,000 आहे. त्यात अचा हिस्सा किती आहे, 5 युनिट, तर बचा हिस्सा आहे 7 युनिट. एकूण मिळून युनिटमधली गुंतवणूक किती आहे, 12 युनिट. मग 12,000 आहे ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि युनिटमधली गुंतवणुकीची व्हॅल्यू आहे 12 युनिट. मग 12,000 भागिले जर आपण 12 केले तर आपल्याला मिळेल एका युनिटची व्हॅल्यू, आणि ह्या एका युनिटच्या व्हॅल्यूला किती करावे लागतील, गुणिले आपल्याला 5. किंवा मग जे लोक असं मानतात की 12,000 आहे एकूण, त्यापैकी अचा हिस्सा किती आहे, 7 आणि 5 12, त्याच्यापैकी अचा हिस्सा आहे 5, असंही मांडलं तरी चालेल. हे कॅल्क्युलेशन करा किंवा हे असं मांडा, एका युनिटची व्हॅल्यू काढून त्याला गुणिले 5 केलं तरीही चालेल. सो 12 1 12, 12 1 12, वरचे 3 शून्य, म्हणजे 1000 गुणिले 5 किती येणार आहे, 5000 एवढी असणार आहे अची गुंतवणूक. ऑप्शन बी असेल करेक्ट आन्सर. त्याचप्रकारे इकडे जरी तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, ह्या 12,000ला जर 12ने भाग घालवायचा म्हटला तर 12 1 12 आणि हे वरचे 3 शून्य, म्हणजे 1000 गुणिले 5 5000. एकदा का रेशो तुम्हाला कळाला की तिथून पुढचं कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी सोपं आहे. हेच इम्पॉर्टंट आहे. हे मिळालं की मग तुम्ही शेवटच्या उत्तरापर्यंत अगदी सहज प्रकारे पोहोचू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 15 वर्षात दुप्पट होते, तर ती रक्कम 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील असं विचारलेलं आहे. आता हा प्रश्न जर सोडवून आपल्याला जर त्याचं उत्तर काढायचं असेल, म्हणजे अगदी व्यवस्थित मांडून तुम्ही याचं उत्तर काढत बसला तर तुमचं फुलस्केपची जी काही तुमची नोटबुक असते तेवढं एक पानभर आपलं कॅल्क्युलेशन होतं. जर ह्याचं आपल्याला मांडून उत्तर शोधायचं असेल तर अगदी व्यवस्थित तुम्हाला जर याचे सगळे सूत्र वगैरे मांडून तुम्ही सोडवत बसलात तर त्याला खूप वेळ लागतो. पण मुळात याला त्याचं काहीही करण्याची गरज नाही आहे. आपल्याला प्रश्नात दिलं आहे की एक जी रक्कम आहे ती 15 वर्षामध्ये दुप्पट होते. कशाने, तर चक्रवाढ व्याजाने 15 वर्षात दुप्पट होते. तर आता ती जी काही रक्कम आहे तिला जर आपण एक्स ॲझ्युम केलं तर तिची दुप्पट किती होणार आहे, अर्थातच 2x. आणि याच्यासाठी किती वर्ष लागतात, तर 15 वर्ष लागतात. म्हणजे कुठलीही जी काही एक अमाऊंट आहे ती काय होते, तर 15 वर्षामध्ये दुप्पट होते. तर आपल्याला विचारले की 8 पट होण्यासाठी किती वेळ लागेल. आता समजा ती रक्कम आहे x रुपये, तर ती पहिल्या 15 वर्षामध्ये किती होईल, 2x. आता जी 2x आहे ती पुढच्या आणखी 15 वर्षामध्ये काय होणार आहे, दुप्पट, म्हणजे किती होईल, 4x होणार आहे. याच्यासाठीही लागतील 15 वर्ष, बरोबर. चक्रवाढ व्याजामुळे काय होतं आहे, प्रत्येक 15 वर्षांनी रक्कम दुप्पट होती. म्हणजे सुरुवातीला ही रक्कम होती, पहिल्या 15 वर्षानंतर ती बनेल 2x. आता या 2xचे अजून पुढच्या 15 वर्षात किती होणार आहेत, 4x. त्याचप्रमाणे ह्या 4xचे आणखी पुढच्या 15 वर्षांमध्ये किती होणार आहेत, तर 4xचे होतील 8x. आणि आपल्याला हेच शोधायचं होतं की आपली सुरुवातीची जी काही रक्कम आहे तिची 8 पट किती दिवसात होणार आहे. सुरुवातीची रक्कम आहे x आणि त्याची 8 पट अर्थातच किती असणार आहे, तर 8x असणार आहे. आणि xचे 8x होण्यासाठी किती कालावधी लागला, तर 15 + 15 + 15.
15 आणि 15 30, 30 आणि 15 45 वर्ष इतका कालावधी लागला ती रक्कम 8 पट होण्यासाठी. आणि हेच असणार आहे आपलं आन्सर. ऑप्शन सी हे असेल करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक नाव प्रवाहाच्या दिशेने 48 किलोमीटर अंतर 4 तासात जाते. प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर प्रति तास असल्यास ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध 8 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. 2 कंडिशन दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा दिले की ती जी काही नाव आहे, बोट आहे, ती प्रवाहाच्या दिशेने म्हणजे प्रवाहाबरोबर, प्रवाह ज्या दिशेने जातो आहे त्या दिशेने 48 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ घेते, तर 4 तास घेते. बरोबर. मग प्रवाहाच्या दिशेने 4 तासात 48 किलोमीटर एवढं अंतर जाते, म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने किंवा प्रवाहाबरोबरचा त्या नावेचा वेग किती असणार आहे, तर आपण इथे काढूयात. आणि वेगाचं सूत्र काय असतं आपल्याला माहिती आहे की अंतर बरोबर काय असतं, इथे लिहूयात आपण. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. कोणताही वेग वेळ याच्याशी जो काही रिलेटेड क्वेश्चन आहे, मग तो ट्रेनचा असू द्या, बोटचा असू द्या, एखाद्या कारचा असू द्या, किंवा एक धावणारा व्यक्ती असेल किंवा एखादा सायकल स्वार असेल, त्या सगळ्यांशी रिलेटेड क्वेश्चन आपण या एकाच फॉर्म्युलामध्ये सॉल्व करतो. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तर आता आपल्याला काय शोधायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा एक नाव प्रवाहाच्या दिशेने 48 किलोमीटर अंतर 4 तासात जाते, म्हणजे अंतर माहिती आहे, वेळ माहिती आहे. तर आपल्याला काय शोधायचं आहे, वेग. आणि वेग शोधताना काय सूत्र होतं, तर वेग इथं बघा एका बाजूला राहील आणि वेळ काय होईल, इकडे येऊन छेद होईल, म्हणजेच अंतर छेद वेळ केलं की आपल्याला काय मिळतो, वेग मिळतो. तर आत्ता आपल्याला इथे तेच करायचं आहे. प्रवाहाच्या दिशेने त्या नावेचा आपण वेग शोधूयात की किती असणार आहे. तर प्रवाहाच्या दिशेने वेग, इंग्लिशमध्ये असेल तर त्याला तुम्ही म्हणाल डाऊनस्ट्रीम. ठीक आहे. तर प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या दिशेने त्या नावेचा वेग किती असणार आहे, तर वेग कसा काढतो आपण, अंतर छेद वेळ. अंतर किती आहे, 48 किलोमीटर. किलोमीटरमध्ये अंतर आहे आणि वेळ तासात आहे, त्यामुळे आपल्याला चालणार आहे. वेळ लागतो आहे 4 तास. आता 4नी भाग घालूयात. 4 एक्के 4, इथंही जाईल 4 एक्के 4 आणि 4 दोने 8, म्हणजेच किती वेळ लागत असणार आहे, किंवा सॉरी वेग किती असणार आहे, तर 12 किलोमीटर प्रति तास एवढा असणार आहे प्रवाहाच्या दिशेने त्या बोटचा वेग. आता प्रवाहाच्या दिशेने बोटचा वेग आपल्याला मिळाला आहे आणि पुढं काय सांगितलं आहे, प्रवाहाचा वेग आहे 5 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग, नावेचा वेग किती असतो, तिचा स्वतःचा वेग म्हणजे स्थिर पाण्यातला वेग प्लस प्रवाहाचा वेग, एवढा स्पीड ती ॲक्वायर करते. कधी, ज्यावेळी ती प्रवाहाच्या दिशेने जात असते. म्हणजे हे काही 12 किलोमीटर प्रति तास, हे जे काही आत्ता आपण उत्तर काढले, उत्तर किंवा प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग शोधला आहे, ह्या वेगामध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे, म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग किती असणार आहे, तर प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग कसा असतो, तर नावेचा स्थिर पाण्यातील वेग प्लस प्रवाहाचा वेग. सो आपण इथे शोधूयात की नावेचा स्थिर पाण्यातील वेग, स्थिर पाण्यातील वेग, कोणाचा, अर्थातच ती जी नाव आहे तिचा. स्थिर पाण्यातील वेग आपण कसा काढतो, तर नावेचा आपल्याला प्रवाहाच्या दिशेनेचा वेग मिळालेला आहे किती, 12 किलोमीटर प्रति तास. याच्यातून जर आपण प्रवाहाचा वेग वजा केला तर आपल्याला फक्त नावेचा स्थिर पाण्यातला वेग मिळेल. तर हा आहे नावेचा 12 किलोमीटर प्रति तास, हा प्रवाहाच्या दिशेनेचा वेग. त्याच्यातून आपण प्रवाहाचा वेग करूयात वजा, म्हणजे आपल्याला मिळेल नावेचा स्थिर पाण्यातील वेग जो असणार आहे 7 किलोमीटर प्रति तास, 7 किलोमीटर पर आवर. त्याचप्रमाणे ही 12 पण काय आहे, किलोमीटर पर आवर. ठीक आहे. हे स्पीड आहेत. आता नावेचा स्थिर पाण्यातील वेग आपल्याला मिळाला 7 किलोमीटर प्रति तास. पण आपल्याला विचारले काय की प्रवाहाच्या विरुद्ध 8 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल. त्यासाठी आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, तर नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध वेग, प्रवाहाविरुद्ध वेग. आणि हे सगळं कोणाबद्दल आहे, नावेबद्दल. म्हणजे नावेचा प्रवाहाविरुद्ध वेग हे समजून घ्या. तर प्रवाहाविरुद्ध वेग कसा असतो, तर आपल्याला माहिती आहे ज्यावेळी आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असतो त्यावेळी काय करतो, तर आपलं जे काही स्पीड आहे त्या दिशेने आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. तर प्रवाह त्याचा जो काही स्पीड आहे तेवढ्या स्पीडने आपल्याला मागे ढकलतो. बरोबर. मग प्रवाहाविरुद्ध वेग आपण कसा काढणार,
तर नावेचा स्थिर पाण्यातील वेग घ्यायचा, म्हणजे नावेचा फक्त स्वतःचा वेग, त्याच्यातून काय करायचं, प्रवाहाचा स्पीड करायचा मायनस, म्हणजे 7 - 5 बरोबर किती येणार आहे, 2 किलोमीटर प्रति तास किंवा 2 किलोमीटर पर आवर. हे काय असणार आहे, नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध वेग. आणि हेच इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या प्रश्नामध्ये आपल्यासाठी. हे फाइंड आउट केलं की तुम्ही उत्तरापर्यंत लगेच पोहोचाल. तर काय काढायचं आहे आपल्याला, प्रवाहाविरुद्ध 8 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल. 8 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल, तर वेळचं सूत्र कसं बनणार आहे, वेळ बरोबर अंतर छेद वेग. मांडायची गरज आहे का आता हे प्रत्येक वेळेस, नाही. सूत्र ही आपली आता पाठ झालेली आहेत वापरून. तर अंतर किती आहे, 8 किलोमीटर. वेग किती आहे, 2 किलोमीटर प्रति तास. म्हणजे हा प्रवाहाविरुद्ध, प्रवाहाच्या विरुद्ध जाताना वेग पण कसा घ्यायचा, प्रवाहाविरुद्ध जो वेग आहे तोच घ्यायचा. तो किती आला आहे आपला इथे, 2 किलोमीटर प्रति तास. आणि अंतर किती जायचं आहे, 8 किलोमीटर एवढं अंतर जायचं आहे प्रवाहाच्या विरुद्ध. याचा जर आपण भागाकार घालवला तर काय येईल, 2 × 2 आणि 2 × 8. म्हणजेच प्रवाहाविरुद्ध 8 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल, तर 4 तास इतका वेळ लागेल. हेच असणार आहे आपला आन्सर. ऑप्शन बी असेल करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पेनांच्या खरेदी किमती एवढ्या रकमेला 40 पेनांची विक्री केली तर किती टक्के नफा होईल असं विचारलेलं आहे. बरीच मुलं या प्रकारच्या प्रश्नांमध्ये गोंधळून जातात. आपल्या आधीचे बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत, त्याच्यामध्ये असे किंवा या टाईपचे थोडेसे वेगळे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. सो तुम्ही ते व्हिडिओसुद्धा नक्की बघून घ्या. काय सांगितले, 50 पेनांच्या खरेदी किमती एवढ्या रकमेला 40 पेनांची विक्री केली तर किती टक्के नफा होईल. म्हणजे खरेदी करताना 50 पेन जेवढ्या रकमेला खरेदी केलेत तेवढ्या रकमेत फक्त 40च पेन द्यायचे. ठीक आहे, फक्त त्या व्यक्तीला जी कोणी खरेदी करायला आली तिला काय करायचं, 50 पेन जेवढ्या रुपयांना खरेदी केलेत तेवढ्या रकमेमध्ये फक्त 40च पेन द्यायचे. ठीक आहे, असं जर केलं तर किती टक्के नफा होईल असं विचारलं आहे. तर सगळ्यात सोपी मेथड मी पहिल्यांदा सांगते, त्यानंतर ओरली कसं सॉल्व करायचं तेही सांगते. आपण इथे लिहूयात, पेन पुढे खरेदी किंमत, त्यानंतर विक्री किंमत आणि नफा किंवा तोटा जे काही होईल ते. ठीक आहे, नफा आणि तोटा. सो बघूया पेन किती आहेत, तर दोन ठिकाणी आपल्याला इथे दिसते की 50 पेन आणि 40 पेन. आणि आपण काय करूयात की एका पेनाची खरेदी किंमत ही 1 रुपया आहे इतकं असं आपण ॲझ्युम करूया. सो 50 पेन जे आहेत ते किती रुपयांना खरेदी केलेली असणार आहेत, मग 50 रुपयांनाच खरेदी केली असतील. एका पेनची खरेदी किंमत आपण किंवा एका पेनची किंमत आपण 1 रुपया आहे असं जर गृहीत धरलं तर 50 पेनांची किंमत किती होणार आहे, 50 रुपये. त्याचप्रमाणे 40 पेनांची खरेदी किंमत किती असणार आहे, तर 40 रुपये असणार आहे. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये कंडिशन काय दिली आहे, तर 50 पेनांच्या खरेदी किमती एवढ्या, म्हणजेच ह्या रकमेला 50 पेनांची खरेदी किंमत किती आहे, 50 रुपये. कारण आपण एक पेन 1 रुपयाचा आहे असं ॲझ्युम केलं आहे. तर 50 पेनांच्या खरेदी किमती एवढ्या रकमेला 40 पेनांची विक्री केली. आता 40 पेनांची विक्री किंमत कुठे येणार, इथे येणार. मग 50 पेनांच्या खरेदी किमती एवढ्याच रकमेला काय केलं आहे, 40 पेनांची विक्री केली म्हटल्यावर इथे पण किती येणार आहे, 50 येणार आहे. तर आपल्याला विचारले की नफा किती होईल. आता बघा, नफा आपण कुठे कॅल्क्युलेट करू शकतो, जिथे आपल्याला खरेदी आणि विक्री ह्या दोन्ही किमती माहिती असतील तेव्हा, बरोबर. तर काय झालं इथे, 40 पेन किती रुपयांना विकलेत, तर 50 पेनांच्या खरेदी किमती एवढ्या रकमेला विकलेले आहेत. म्हणजे 40 रुपयांना खरेदी केले, बरोबर. असं आपण बघूयात, 40 पेन 40 रुपयांना खरेदी केले, 50 रुपयांना विकले, नफा कितीचा झाला असणार आहे, 10 रुपयांचा नफा झालेला असणार आहे. आणि नफा किंवा तोटा हा नेहमी कशावर असतो, खरेदी किमतीवर असतो. आपल्याला विचारलेला आहे की किती टक्के नफा होईल, म्हणजेच शेकडा नफा. आणि शेकडा नफा आपण कसं काढतो, खरं तर याच्यासाठी सूत्राची गरज नाही आहे, त्रैराशिक समीकरण मांडून पण काढू शकतो. शेकडा नफा कसं काढतो आपण, नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. म्हणजेच आता नफा कितीचा आहे, 10चा आहे. खरेदी किंमत किती आहे, 40 आहे, गुणिले 100. आता या शून्याला हा शून्य जाईल, काय होईल बघा, 2 दुणे 4, 2 पाचे 10. इथेही 2 × 2, 2 पाचे 10, म्हणजे 5 5 25% काय झालेला आहे, नफा झालेला आहे. किंवा तुम्ही डिरेक्टली असाही भाग घालू शकता इथून,
20चा म्हटलं तरी घालवाल की 20 दुने 40 आणि 20 100 किंवा 10नी घालवा. भागाकार कसाही घालवा, काही हरकत नाही. फक्त आपला गुणाकार शेवटचा तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे सगळ्या संख्या घेऊन. सो इथे 5 आहेत, इथे 5 आहेत. आपलं उत्तर किती येणार आहे? 25% एवढा काय होणार आहे या व्यवहारामध्ये नफा. आता ओरली कसं सॉल्व कराल? 50 पेनांच्या खरेदी किमतीला 40च पेन विकले. म्हणजे काय झालं? 50 पेन घेताना जेवढे पैसे दिले होते तेवढ्या पैशांमध्ये काय केले? फक्त 40च पेन विकलेत. म्हणजे जर आपण पेनांमध्ये प्रॉफिट कॅल्क्युलेट केला तर प्रॉफिट कितीचा राहिला आहे? तर 10 पेन आपल्याकडे शिल्लक राहणार आहेत बॉक्समध्ये. म्हणजे समजा एका बॉक्समध्ये 50 पेन आहेत, त्या 50 पेनांपैकी काय केले? 40च पेन विकले आणि रक्कम तर 50 पेनांनी एवढी घेतली. अशा वेळी काय होईल? बॉक्समध्ये 10 पेन काय होतील? शिल्लक राहतील. आणि 10 पेन शिल्लक राहिलेत, हाच काय असणार आहे? फायदा. आणि फायदा नेहमी कशावर? तर विक्रीवर. विक्री किती पेनांची केली? फक्त 40च. 40ला 10, 40चा कितवा भाग येतो? 10. तर चौथा भाग येतो आणि चौथा भाग म्हणजेच किती? 25%. अगदी ओरलीसुद्धा आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. तर तुम्ही बघितलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे प्रश्न बघितले आणि तुम्ही जर ॲनालिसिस बघत येत असाल तलाठी भरती परीक्षा चालू झाल्यापासून तर याच प्रकारचे किंवा याच टॉपिकवरचे प्रश्न आपल्याला दिसून येत आहेत. आत्ता जी परीक्षा चालू आहे त्याच्यामध्ये असेच आपले पुढेही व्हिडिओ येत राहणार आहेत, ज्यात आपण जास्तीत जास्त गणित आणि बुद्धिमत्तेचे आत्ताच्या परीक्षेला ज्या प्रकारचे प्रश्न येत आहेत ते प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट व शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसह. थँक्यू.